माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आपण शिवलीलामृत कथासार ओवी रूपात श्रवण करूया. अध्याय 10. चला तर सुरुवात करूया. श्री शिवलीलामृत. श्री गणेशाय नमः. काम गजा विदारक पंचानना क्रोध जलद विध्वंस प्रभंजना मदत महारका चंडकीर्णा चंद्रशेखरा ऋषभध्वजा मत्सर दुर्धर विपिन दोहना दंभगन गच्छतका सहस्रनयना अहंकार अंधकार असुरमर्दना धर्मवर्धना भालनेत्रा आनंद कैलास नगविहारा निगा निगमागम वंद्या स्वहास्य वक्रा दक्षमक दलना आनंद समुद्रा ब्रह्मानंदादयानिधे. नवमाध्यायाचे अंती उदरीला शबरसिंह केतन नृपती यावरी सूत शौनकादी पिका प्रती नमिषारणे सांगत आंतरदेशी वास्तविकरित एकद्विज नामे देवरत वेदाध्ययनी शास्त्ररत पंडित आणि औषज होय. त्याची कन्या चातुर्य खाणी शारदा नामे कमलनयनी जिचे स्वरूप देखोनी जन होती तटस्थ. तो ते झाली 12 वर्षी पित्याने लग्न करुणी संप्रेसी पद्म नाभद्विजासी देता झाला विधियुक्त. तोही परम अधोत ब्राह्मण सौभाग्य आणि वेद संपन्न जयाची विद्या पाहुण राजे होती तटस्थ. लग्न 16 झाल्यावरी काही दिवस होता श्वेश्वर सुरघरी सायंकाळी नदी तीरी संध्यावदनासी तो गेला परतून येता अंधार पायास झोंबला दुर्धर विकार तेथेच पडिले कलेवर नगरात हाक झाली माता पित्या समवेत शारदा धावणी आली तेथ कथप्राण देखुणी प्राणनाथ शरीर घालित धरणीवरी म्हणे विद्याधनाचे सतेज आजी बुडाले माझे जाज वीज बडलीत सेज बोलो गुज कोणासी माझे बुडाले भांडार सर्परूपे वरी पडला तस्कर दग्ध झाली आभरणे समग्र म्हणून टाकी तोडून या देखुणी शारदेचे करुणा अश्रू आले जनाची या नयना म्हणती हा पशुपते भाललोचना ही आता करील काय मग त्या विप्राचे करुणी दहन माता पिता बंधू आप्तजान शारदेशी संगे घेऊन सदना प्रती गेले ते कित्येक दिवस झाली यावरी घरची कार्यास गेली बाहेरी शारदा एकली मंदिरी तो एक अपूर्व वर्तले ध्रुव नामे ऋषीश्वर वृद्ध तपस्वी गेले नेत्र शिष्य हाती धरुणी पवित्र सदना आला शारदेच्या शारदा आसन देऊनी सत्वर पूजन करोनी करी नमस्कार नाही ध्रुव म्हणे सौभाग्य वाढव पार हो तुझ पुत्र वेदवक्ता विप्रासन दिसे केवळ अंध अमोघ वदला आशीर्वाद हा सोनी शारदा करी खेद शोक करी दुःख वरे म्हणे अगटीतकडे केवी पूर्ण सांगितले पूर्ववर्तमान नाही ध्रुव म्हणे माझे वचन असत्य नव्हे कल्पाती माझे जीवे बाहेर आले ते माघारी न सरे करा काळे माझे तपानुष्ठान वेगळे अघटित तेची घडवीन घरीची बाहेरून आली त्वरित माता पिता बंधू समस्त समळ कळला वृत्तांत म्हणती विपरीत केवी गडे ऋषींचा आशीर्वाद मोग पवित्र क्षणे रंकाचा करी सहस्रनेत्र शापेन लागता क्षण मात्र कुळासेत संवारित शापवेचे विशेष सर्प केला राजा नंश यादव कुळ निशेष भस्म झाले ब्रह्म शापे ब्राह्मणी क्षोभणी निर्धारी शक्राची संपत्ती घातली सागरी ब्रह्मशापे मुरारी अंबऋषीचे जन्म घेत विधी हरिहर चेती ब्रह्मशापाचे भय वाहती विप्रशापे राव परीक्षिती भस्म झाला क्षणादे जमदग्नीचा क्रोध परम चौघे पुत्र केले भस्म स्त्रिया असता पांडुराज सत्तम भोगनाई सर्वता विप्रशापाची नवलगती 60 शस्त्र सगर जळती कुबेर पुत्र वृक्ष होती नारद शापे करोनिया कृष्णा सहित यादव कुळ ब्रह्मशापे भस्म झाले सकळ दंडका एसांद्रुपाळ क्षण मात्रे दग्ध केला ब्रह्मशाप परमदृढ नृगराज केला सरळ दराधर शत्रुबळ प्रचंड सहस्रभंगे त्या अंगी क्षयरोगी केला त्रिनंदन मेदिनी व्यसनाचे केले आचमन शाप देवोनी सूर्यनंदन दाशी पुत्र केला पै पाशनाचे करीती देव रंकाचे करीती राव मंत्राक्षरा टाकिता नव पल्लव कोरड्या काष्टा पटली की ब्राह्मण थोर त्रिजगती हे ब्रह्मांड मोडिनी पुन्हा घडती यावरी नैध्रुव ते प्रति बोलता झाला ते का
म्हणे ऐके शारदे यथार्थ तू धरी उमामय व्रत षडक्षर मंत्रविधियुक्त नित्य जप करावा. म्हणे या व्रताचे फळ होय पूर्ण तवरी मेथेची राहीन. मग त्यांच्या अंगणात मड करून राहता झाला ध्रुव तो. म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेशी करावा जान छत्रमासी अथवा मार्गशीर्षेशी शुद्ध पक्षी करावा. पावणी सुमूर्त सोमवार अष्टमी चतुर्दशी परिकर पुजावा उमा महेश्वर एक संवत्सर नेहमीची. गुरुवचन शारदा ऐकोन तैशेची करी नकवडे नून. नै ध्रुव गुरु पासून षडक्षर मंत्र घेतला दिव्य शिव मंदिर करून वरी दिदले शुभ्र वितान चारी स्तंभ शोभायमान नाना पडे शोभताती अष्टगंधे सुवास स्वने भूमी शोधुनी रंगमाळा अस्तरणे षोडश वर्ण यंत्र करणे अष्टदळे तया माझी चतुर्दळ त्यावरी घालवणी तांदूळ वरी घट स्थापनी अढळ शोभा बहुत पाणी जय उमा महेश प्रतिमा दोन्ही स्थापी जय स्वर्णाच्या करोणी मग एक निष्ठा धरोणी षोडोपचारे पूजी जय यथा सांग ब्राह्मण संतर्पण सुहासिनी पूजिजे प्रीती करुण षडश चतुर्विध अन्न द्यावे भोजन तृप्तीवरी पुराण श्रवण कीर्तन येणेची करावे जागरण गुरुवचने विश्वासपूर्ण धरोणी वर्तने सर्वदा कुंदे दुवर्ण केवळ कर्पूर गौर पयफेन धवल ज्योतिर्मय शुभ्र फेस्ते जाळ रजतवर्ण निर्मळ जो सूर्यकोटी समतेज विराजत शुभ्र आवरणी भूषित जगदानंद कंद गुणातीत स्वर्ग धुनी विराजित मस्तकी शुभ्र जटा मुकुटमंडित सर्पमणी युक्त विराजित किशोर चंद्रभाळी मिरवित भस्म चर्चित शुभ्र दिशे उन्मिलित भाललोचन केवरा गंध शुभ्र विरकंकन मुंडमाळा शोभायमान दिसती लोचन सूर्य दुवत दिव्य गरुड पाचूनि वरिष्ठ विराजमान दिशे नीलकंठ दशभुज आयुरे सगट जळकती प्रळय च पळेसी खडांग त्रिशूळ कपाळ डमरू अंकुश पाश घंटा नागधरू पीनाक पाशुपत कमळ तेजा करू शुभ्र वर्ण आऊदे शुभ्र तेजस्वी शार्दूल चर्म वसन शुभ्र स्फटिक वर्ण गजाजीन मणिमय शुभ्र सिंहासन नाना रत्ने विराजित कैलासगिरी शुभ्र वर्ण वरी मंडप शुभ्र सहस्रभुयोजन स्तंभ विरहित सहस्र किरण गगनी जेवी प्रकाशे पै ऐरावत होनी विशाळ शुभ्र पुढे शोभे नंदिकेश्वर मणिमय कुंडले सुंदर शेष तक्षक जगती ब्रह्मानंद सुख मरोण ओतिलेश्वर स्वरूप सगुण आता भवानीचे ध्यान शारदा ध्यानी आणित बाला तनवंगी सुंदर विराजमान चंद्रशेखर चतुर्भुज पाशांकुशधर गदा पद्मयुक्त जय सुरतरुर सुमन माळायुक्त मठ्ठिका बकुळ कमळी विराजित इंब मुक्तावंतस डोलत शोभा अद्भुत कोनवर्णी हरिमध्या भजंगवेणी जलज वदना आकर्णनयनी द्वादश आदित्य शोभा जगनी कांचीवरी झळकतसे मागे स्त्रियावरणिल्या भूत निस्तिम रूप लक्षणयुक्त ओवावणे टाकाव्या समस्त जिच्या पादांगुष्ठावरुणी कोटिम जन्म मत शोभा साजरी त्रिभुवन जननी त्रिपुर सुंदरी ब्रह्मांड फोडून यावरी अंगीचा सुवास धावत पदमुद्रा जेथे उमटती तेथे अरक्त कमळे उगती द्विजपंक्तीचा रंग प्रताक्षिती खडे होती दिव्यमंगवणी या ब्रह्मांड मंडपात देख ऐसे स्वरूप नाही अनिक शशी मित्र द्विमुख जिच्या तेजे शोभती विधी शक्रादी बाळे अज्ञान स्नेह निज गर्भी करी पाळन समस्त त्रिभुवन लावण्य ओतिले स्वरूप देवीचे विशाळ ताटके प्रभाजन ओतिले शशी मित्र तेज गाळून गंडस्थळी प्रभापूर्ण पडली झळके अत्यंत बिंबादर अतिरक्त नाशिकेचे वरी डोलता मुक्त प्रभाळीचे केवळ भासत तेज अमितन वर्णवे नेत्रांजन प्रभा पडली मुक्ता शरीर तो गुंजे ऐसे दिसे क्षणभरी जगन्माता अस्य करी तो रंग दिसे शुभ्र मागुती ओळीने बैसल्या हंसपंक्ती तैसे द्विज हंसता झळकती मुक्त शुभ्र वर्ण मागुती हैमवतीचे झळकती दंतपंक्ती शुभ्र अत्यंत अदर प्रभेने आरक्त भासत डाळिंब बीज पक्व शोभत क्षणैक तैसे दिसती कंठीचे मुक्तहार संपूर्ण
दिसती इंद्र निळा समान श्यामलांग प्रभा दैदीप्यमान मुक्ता माझी बिंबरी कमंडलू तेजस्वी सुंदर देवी विश्वजननीचे पयोधर कुमाराने इब्रवक्र जातील अमृतपाशिती प्रवळय च पळा गाळोनी समग्र रंगविले वाटे देवीचे अंबर मुक्तालग कंचकी प्रभाकर बाहुभूषणे झळकती इंद्र नीलकी कील वर्णी लीला वेशधारिणी मुक्तानुग्रहकारिणी प्रळय रूपिणी आदिमाता आदी पुरुषाची ज्ञानकळा घडी मोडी ब्रह्मांडमाळा जिचे स्वरूप पाहता डोळा जास्व निळा धनीन पुरे कृतिका पुंज झळके गगणी तैसे जलज घोष डोलती करणी अरुण संध्या रागावणे आणि कुसुम रेखा रक्तपणे विश्व प्रळयी शिव सगुण रूपाना टाकोनी होता तत्काळ निर्गुण परीतीचे सौभाग्य गहन ताटंक कुंकुम महिमा दोन वेळा वरिले कर्पूर गौरा भवानीने लाविला कपाळी वीजवरा तांबूळ रेखांकित वदनचंद्रा अपार कवी वर्णिती प्रयागी त्रिविणी दैसी अंबेची वेणी शोभे तैशी कृष्णवर्ण कृळ निचयसी आदित्य नंदिनी होय ते शुभ्रहार गुंफीला दिवे सुमणी तेची ब्रह्मांडावरुणी स्वरधुनी माझी अरक्त पुष्पे दिसती नयनी पद्मजनादीनी गुप्तते मुदराखडी मच्छक कच्छदी लंकार हे प्रयागी तळपती जळचर केसागरी गुच्छ विशाळ थोर सागराकार शोभती काय ब्रह्मांडे गुंफिली सकळ तेची डोलत मोहनमाळ जीव शिव दोन्ही स्तन तेजाळ आवरुणी धरिले दोन पक्षी अक्षय सौभाग्य नवे खंडन म्हणून व्रज चुंडी मुंडित करजाण दशांगुळी मुद्रिका बंधू जनार्दन दशोतार गट नटलासी पायी नुपुरे पैंजन गर्जता शिव समाधी विसरून पाहे मुखचंद्र समाधान सावधान नेत्र चकोरे करुणिया भक्त जे का एकनिष्ठ पायी दोल्हारे जोडवी अनुवट ऐसे स्वरूप वरिष्ठ शारदा ध्यात ब्रह्मानंदे ऐसे एक संवत्सर पर्यंत आचरली उमामहेश्वर प्रव्रत नैध्रुव उद्यापन करवीत यथाविधीप्रमाणे अकराशते दाम्पत्य वस्त्रलंकार दक्षिणायुक्त पूजोनी शारदा अर्षभृत तव रवी अस्त पावला जपध्यान कीर्तन करीत शारदा गुरुजवळी वैसत अर्धयामिनी झाली अकस्मात भवानी तेथे प्रकटली असंभवे तेज देखोनी नैध्रुवासी नेत्र आले तेची क्षणी नैध्रुव शारदा लागती चरणी प्रेम भावे करुणिया देवीचे करीती स्तवन उभे ठाकती कर जोडून परित्या दोघा वाचून आणि कोणी न देखती जय जय भवानी जगदंबे मळ प्रकृती प्रणव स्वयंभे ब्रह्मानंद पददायिनी सर्वारंभे चिद द्विल सीनी तुमाये धराधरेंद्र नंदिनी सौभाग्य सरिते हेरंब जननी भक्त हृदया रवींद्र चिन्मय र वारणी वेद पुराणी वंदे तुझ्या कृपेनी चिती गर्वादासी नेत्र नेती हेती मागे सांडून पवनागती पांगुळ रावती कृपे तुझ्या मुके होतील वाचाळ मूर्ख पंडित होते तत्काळ रत्ने होती शकता हरळ गारा होती चिंतामणी भव भय हारके भवानी भक्त पालके मनो उल्हासिनी वेद माते द्विज जनरंजनी वेदले ध्यानी ब्रह्मादिक त्रिपुर सुंदरी त्रिभुवन जननी दोषत्रय हारके त्रिताप शमने त्रिकाळजे सादरतव ध्यानी त्रिदेह विरहितते शिव मानस सरोवर मरळायिके जय जय विज्ञान चंपक कलिके सकळ ऐश्वर्य कल्याणदायके सर्व व्यापके मृणानी ऐसे कथा सुप्रसिद्ध देवी म्हणे मागवरदान नैध्रुव्ये वृत्तांत मिळवून शारदेचा सांगितला मम मुखातून वचन आले त्याबे पाहिजे सत्य केले त्वा जरी म्हणे धरिले तरी काय न करीसी यावरी शिवजाया बोले वचना हे शारदा पूर्वी सुवानना द्रविड देशी विप्रकन्या नाम भामिनी येचे इच्छा भ्रताराची स्त्रिया दोघी जणी ही राकुटी प्रिया मृदू भाषिणी हिने वर वंश करुणी वडील कामिनी बिघडाविली शेजारी एक जार होता तो ईस बहुत दिवस जपत असता एकांत पाहुणी इच्छा आहता धरिता झाला दुर्बुद्धी हिने नेत्र करुण्या रक्त झटकारीला तो जारपतीत मग तो होऊने खेदयुक्त गृहासी गेला दुरात्मा हिचे त्यास लागले ध्यान
सुरत अलिंगन आठवून इच्छा द्यासे करून तो जार मृत्यू पावला. ईस विधवा हो म्हणून हिच्या सवतीने छापिले दारुण. मग ती पावली मरण हिच्या दुखे करून या. मग हे काळे मृत्यू पावले तिची शारदा हे जन्मली. पूर्वीच्या दारे ईस वारिली हे जन्मी जाण निर्धारे. तोची पद्मनाम वा ब्राह्मण गेला ईसी दावा साधून. हिचा पूर्वजन्मीचा भ्रतार जाण द्रविड देशी आहे आता. 360 योजन हेतुनी दूर आहे तो ब्राह्मण. श्रीहीन हिचे स्वरूप आठवून तळमळीत सर्वदा. तो ईस स्वप्ना मध्ये नित्य येऊन भोग देईल प्रीती करून. जागृती होणी विशेष जाण सुख होईल येते. ऐसे लोटता बहुत दिवस पुत्र एक होईल शारदेस. शारदानंद नाम तयास लोके विख्यात झानपा. हीच नित्यभोगी होईल जो हरिक तैसाच विप्र पावेल सुख. स्वप्नानंदे विशेष देख तृप्ती होईल निर्धारे. ऐसे तयासी सांगून आंबा पावली अंतर्ध्यान. त्यावरी शारदा नित्य स्वप्न देखिती झाली तैशेची. तव ती झाली गरोदर जननिंदा करीती समग्र. धीर भावे सासू श्वशूर आप्त सोयरे सर्व आले. देवीचे करणे अघटित खतखरा जन हसत म्हणती एक वेगळे विपरीत. अंबाईस भेटली कधी एक म्हणता कर्णनासिक छेदून. बाहेर झाला खरा रोण करून तो आकाशवाणी बोले गर्जुन. सत्य गर्भ शारदेचा जन परम अमंगळ म्हणती ये कापटवाणी सकळ. त्यात एक वृद्ध होता पुण्यशीळ वदता झाला ते ऐका. ईश्वरी मायेचे गम्य चरित्र अगणित घडवी निर्धार. स्तंभे विन धरिले अंबर कोमिनी चरे चलावरी. ग्रह गण भगणे दिवाकर या सहाय कोणाचा आधार. सर्व देई व्यापक परमेश्वर परिशोधिता ठाये न पडे. परस्परे पंचभूतासी वैर ती एक रूपे चालती कौतुक थोर. जननी गर्भी जीव समग्र रक्षिती कैसा पाहाव. काय एक न करी जगनात राजा पूर्वी युप केत त्यांचे जळी पडले रेत. ते जळ प्राशित वेशा एक तितुकिणी झाली ते गर्भिणी. पुत्र प्रसविले उत्तम गुळी विभांडकाचे रेत जळी पडवणे. ते जळ हरिणी प्राशित तोची झाला ऋषी म्हणे. तेने ख्याती केली दशरथ यार्गी सौराष्ट्र राजा स्पर्शता करे मृगी. दिव्य पुत्र प्रसविली सत्यवती मत्स्य गर्भ संभूत. तो मत्स्य राजपुत्र होत. महिषासुर दैत्य महिषी गर्भी जन्मला. कित्येक ऋषी करुणावंत वचन मार्गे गर्भ राहत. रेवती रमण जन्मत रोहिणी पोटी कैसापा. सामाचे पोटी मुसळ झाले ते कोणी कैसे घातले. कुंती पोटी पांडव जन्मले 5 देवा समागमे. ऐसे मूर्ती हृदजन तरी निंदा करीती दुर्जन. मागुती देववाणी झाली पूर्ण ऐका वचन मूर्खो. शारदेस कोणी असत्य म्हणती तरी जीवाच्या रोणी किडे पडती. ऐसे गता सात्विक स्मती सत्य सत्य म्हणती त्रिवाचा. कित्येक दुर्जन पुन्हा बोलत हे सर्वे कापट्य असत्य. तो जीवाच्या ऋणी अकस्मात किडे गळो लागली. हे दे कोणी सर्वजन शारदेसी घाली ती लोटांगण. म्हणती माते तू सत्यपूर्ण जानकी रेणुके सारके. मग 30 पुत्र झाला सतेज लोक म्हणती शारदात्मज. वाढत देता जैसा द्विजराज शुद्ध द्वितीय पासुनी. उपनयन झाली पूर्ण 8 वर्षी वेदाध्ययन. 4 वेद षड शास्त्रे जाण मुखोद्गत प्राणे. नवग्रहात जैसा वासरमणी देवी पंडितात अग्रगणी. जैन अनुष्ठाने पिनाक पाणी प्रसन्न केला सर्वस्वे. यावरी शारदा पुत्र समवेत लक्ष्मीश्वरा त्रिव्रत अद्भुत. गोकुर्ण क्षेत्रा प्रति जात यात्रा बहुत मिळाली. तो द्रविड देशीचा ब्राह्मण तोही आला यात्रे लागून. परस्परे पाहून कष्टी होती अंतरी परस्परा कळली खून. पूर्वी देवी बोलिली वचन उमा महेश्वरा कथाचे पुण्य. अर्ध देई पतीसी पुत्र देई त्याचा त्यास. तू त्यापासी राहे 4 मास. समागमन करी विशेष शिवपदासी पावसी. मग शिवरात्रीचा करुण व्रतालासी केले नमन. म्हणे आग्या अपुला नंदन म्हणून करी दिदला. उमा महेश्वर व्रत त्यांचे अर्ध पुण्य देत. मग शारदा सर्वे जात द्रविड देशाप्रती. तेव्हा शारदा व्रतस्थ पूर्ण दुरुड पतीचे घे दर्शन. विख्यात झाला शारदानंदन महापंडित पृथ्वीवरी. तपा आचरला अपार मातृपितृभजनी सादर. माता भवानी पिता शंकर हेची भावना तयाची. जो न करी जनक जननीचे भजन दिक त्याचे तप ज्ञान दिक विद्या दिक थोरपण. मिळू भाग्य तयाचे घरी 60 स्त्रीचे गोत. माय बापा शिनवीत अन्न नेदी बाहेर घालीत. शब्द माने हृदय भेदी
जो जरी पडला शट शास्त्र पर्यनादिमिका होणी अपवित्र तयाचे न पहावे वक्र विटाळ कदा न घ्यावा यदापि झाला स्पर्शदान तरी करावे सचैल स्नान महादोषित कृतघ्न यम दारुण गांजित यावरी शारदेचा व्रतार महातपस्वी योगेश्वर शरीर ठेवणी परस्त्र पावला तो शिवपदा शारदाई चिंतून मदन दहन करी विधियुक्त सहगमन पती समवेत कैलास भुवन पावोनिस्के राहिली शिवलीलामृत सुरस पूर्ण केव्हा हे दिव्य रसायन भवरोगी सेविता जान आरोग्य हुनशी होती जे मृत्यूने कटाळले सहज त्यासी नावडे हा रस राज विनयी जोडून कर शिवलीलामृत निर्जर तुम्ही सेवा आदरे पुढील अध्यायी सुरसकथा पावन होय श्रोता वक्ता मुडानी सहित दी शिव तत्वता पाठी राखी सर्वाती श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्र खंड परिस्रोत सज्जन खंड दशमध्याय गोढा श्री साम सदाशिवार्पणमस्तुं शुभं भवतु श्रवण केले तर बोला हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो ओम नमः शिवाय घ्यायला विसरू नका प्रतिक्रिया